दोस्तों नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। आप देख रहे हैं भीम क्रांति टीवी। दोस्तों इस समय मैं चैत्य भूमि पे हूँ जो 6 दिसंबर को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इनका महापरिनिर्वाण दिन है और यहाँ पे लाखों भीम सागर यहाँ पे आए हैं इस चैत्य भूमि पे बाबा साहब आम्बेडकर को अभिवादन करने के लिए। तो आप देख सकते हो कि यहाँ पे कितनी बड़ी भीड़ है और यहाँ पे भीम सागर आया है बाबा साहब आम्बेडकर को अभिवादन करने के लिए। और यहाँ पे जो शिवाजी पार्क है वहाँ पे लाखों भीम सागर एक साथ आए हैं। आप देख सकते हो यह चैत्य भूमि परिसर में यहाँ पे लोग आए हैं। आप देख सकते हो कि यहाँ पे समता सैनिक दल के लोग भी यहाँ पे है जो अनुयायी को सेवा करने के लिए यहाँ पे समता सैनिक दल के लोग भी है। और यह बाबा साहब आम्बेडकर को अभिवादन करने के लिए यहाँ पे दूर दूर से लोग यहाँ पे आए हैं। यह आप देख सकते हो। आज 6 डिसेंबर आहे। बाबासाहेब आंबेडकराला अभिवादन करण्यासाठी भरपूर संख्येने लाखो अनुयायी चैत्यभूमी परिसरामध्ये आले आहेत। तुम्ही काय सांगाल? समता सैनिक दलाचे खूप लोक सेवा करतात आणि खूप लांबून येतात, कारण हे लोक काय करतात, बाबासाहेबांकरता अभिवादन करायकरता लोक येतात ना, यांची सेवा करायकरता सैनिकाची खूप मोठी धडपड आहे आणि बरेच दिवसचे लोक काम करतात या इच्छाकरता समाजाकरता। आणि बाबासाहेबांनी जे केले ते सर्वांकरता केले, मानवाच्या हिताकरता, पशु प्राण्यांच्या हिताकरता किंवा ह्या पृथ्वीमातेच्या हिताकरता। आणि तरी लोक म्हणतात काहीच केलं नाही बाबासाहेबांनी। बाबासाहेबांनी जे केलं ते साधू संतांनी केलं नाही किंवा एखाद्या नेत्याने केलं नाही। आता तुम्हाला असं म्हणायचं आहे की देवापेक्षा मोठे बाबासाहेब आहे, देवापेक्षा नाही। देव तर बाबासाहेबांनी बघितलं ना की मी देवाला पाहिलं नाही, मानवाला पाहिले आणि मानवाचं हित केले बाबासाहेबांनी। या पृथ्वीमातेचं हित केले, झाडाझुडपाचं हित केले आणि मानवाचंच हित केले। जर बाबासाहेब नसते तर सगळ्याचं असं माती झाली असती। हा गुलामच राहिले असते। समता सैनिक दलाचं नाव सांगा। माझं नाव समाधान गणपत खराट, डिव्हिजन ऑफिसर जालना जिल्हा संरक्षण विभागाचा सचिव आहे आणि जालना जिल्ह्याचा आहे मी। कुठला? जालना जिल्ह्याचा आहे। आणि मी 8 वर्ष झाले ही सेवा करतोय। आमचे बरेच लोक जालना जिल्ह्याची ड्युटी करायला आणि मी पण येतोय। 8 वर्षापासून ड्युटी करतो मी चैत्यभूमीला, त्या सेवेतून येतोय पुन्हा। सगळ्या खर्चानं मला काही भत्ता नाही, काही मेहनत नाही त्यांची, काहीच नाही, कोणाची शासनाची आम्हाला गरज नाही। पण आम्ही सगळ्या खर्चाने येतो इथं। आज 6 डिसेंबर आहे। 6 डिसेंबर आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो चळवळ आहे ती चळवळ कुठंतरी संपत आहे असं जनतेला वाटत आहे। पक्ष विभागले आहेत, संघटना विभागली आहेत, काय सांगाल? नाही, आमची संघटना नाही विभागली। आमची संघटना खूप काम करते। भारतीय बुद्ध महासभा बाबासाहेबांचे घराणे खूप काम करते, पण बाकीचे लोक त्यांना साथ देत नाहीत। दिसतात, खाया प्यायला दिसतात, पण बाबासाहेबांच्या घराण्याला जेवढं द्यायचं ते देत नाहीत। फक्त आमचे लोक देतात, भारतीय बुद्ध महासभेचे आणि वंचित बहुजन आघाडीचे। आम्ही सांगतो लोकांना की बाबा गाण्यातून सांगते, यातून सांगते, खरे सैनिक बाबासाहेबांचे हे ड्रेसवरचे जे सैनिक आहेत हेच सैनिक आहेत, हे बाकीचे लोक अनवय सैनिक नाही। कारण हे यांच्या
सो खर्चातून येतात आणि काही लोक हौसे गौसे नवसे नुसते जत्रा पाहायला येतात, पण बाबासाहेबांची चळवळ करायला म्हणजे ही संस्था करते खरी भारतीय बौद्ध महासभा. हा बोला. आज मुंबई येथे चैत्यभूमीमध्ये लाखो अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आले आहेत आणि तुम्ही समता सैनिक दलचे एक सैनिक आहात. तुम्ही काय सांगा, तुमचा परिचय द्या. मी अशोक तुकाराम कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा अध्यक्ष परभणी, तसेच या ठिकाणी मेजर म्हणून आजच्या या कार्यक्रमात व्यवस्थापक म्हणून नंबर 4वर ड्युटी करत आहे. तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम भारतीयांना संविधानाच्या रूपामध्ये सर्वांनाच सन्मान दिला, वागायचं शिकवलं, जगायचं शिकवलं आणि लाखो अनुयायी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी येत आहेत. आणि हे आम्ही जे काही सेवा करतो ही सेवा निष्काम आहे, म्हणजे निष्क्रिय आपल्या त्याला काय म्हणतात, विनामूल्य आहे. आमचं एक कर्तव्य आहे. या ठिकाणी तमाम भारतवर्षामध्ये आंध्र असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, प्रत्येक राज्यामधून या ठिकाणी समता सैनिक दल आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गेल्या 3-4 तारखेपासून या ठिकाणी आम्ही या प्रत्येकाला विभाग दिलेले आहेत आणि त्या विभागावर ड्युटीमध्ये आम्ही काम करत आहोत. आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठीच या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून आज या ठिकाणी लाखोंशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. आणि आपण सुद्धा या ठिकाणी सर्वांनी मिळून आपण आज अभिवादक म्हणून अभिवादन करावं हीच अपेक्षा करतो. बाबासाहेबांनी संविधान दिलं देशासाठी, हो, परंतु संविधानाचा लाभ घ्यायचा राहिला तर आरक्षण घ्यायचं राहिलं तर संविधानाचं नाव घेतात आणि नंतर मग संविधानाचं नाव नाही घेत, संविधानाचा विरोध करतात. काय सांगा तुम्ही? या ठिकाणी कसं आहे, जाती जातीमध्ये धर्माधर्मादी विघटन झालेलं आहे आणि विघटन झाल्यामुळं या ठिकाणी चलती तिकडे भलती आणि बाबासाहेबाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाला बाजूला सारून वेगळ्या म्हणजे आमिष दाखवून या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे. धन्यवाद. 7 डिसेंबर आहे, महापरिनिर्वाण दिवस आहे आणि चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी आलेले आहेत. तुमचा परिचय द्या, तुम्ही काय सांगा? मी नंदकुमार नाना जाधव, राहणार माळेगाव, तालुका जिल्हा जालना. मी भारतीय बौद्ध महासभेचा तालुका संघटक म्हणून काम करतो आणि एक सैनिक आहे. आणि माझं मत आहे सर, माझ्या हातून जे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी मी येऊन माझ्या हातून ही जी व्यवस्था घडत आहे, बाबासाहेबांनी आम्हाला ही जी संस्था उत्पन्न करून दिलेली आहे, याबद्दल आम्ही बाबासाहेबांचे खूप खूप आभार मानतो सर. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केली आहे. कुठेतरी रिपब्लिकन चळवळ संपत आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे यामध्ये? नाही सर, मला तरी वाटतं ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही जी चळवळ आहे संपत चाललेली आहे असं आम्हाला तरी वाटत नाही. कारण ही चळवळ ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल ना की ही चळवळ कुठेतरी थांबली आणि संपली, त्या दिवशी आम्ही रक्त सांभाळायची तयारी आहे सर आमची. आम्ही रक्त सांभाळू शकतो सर त्या दिवशी. बाबासाहेबांनी म्हटलं की तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. हां सर. परंतु आपण काही शासनकर्ती जमात बनण्याचं कुठंतरी दूर आहोत. हां सर. काय वाटतं तुम्हाला? नाही, त्याचा उद्देश असा आहे सर, ते थोडं जे काय झालेले जे बौद्ध अनुयायी आहेत, जे SC ST जे अनुसूचित जमाती आहेत यांच्यामध्ये सर खूप विभागणं झालेलं आहे सर. मला तरी वाटतं याच्यात जर शासनकर्ती जमात जर कधी बनायचा असेल तर एकच मुद्दा आहे सर की सर्वांना एका ठिकाणी यावं लागेल. त्यानुसार कुठेतरी एका ठिकाणी आल्यानंतर शासनकर्ती जमात बनण्याचा निर्धार पूर्ण होऊ शकतो सर. आपण बघू शकता की समता सैनिक दल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे. आज चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिवस आहे. त्यांच्या दिवशी आज
अनुयायांच्या सुविधासाठी ते कार्यरत आहेत. आपण बघू शकता की समता सैनिक दल हे तत्पर आहे अनुयायांच्या सेवेसाठी. तुम्ही बघत राहा RR मीडिया. थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.